नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्याला अर्निका मॉन्टेना ही मेडिसिन शिकवणार आहे. ह्याचे जनक आहेत हनीमॅन. तर आपण इंट्रोडक्शन घेऊया. अर्निका जी आहे ती फाउंड ऑल ओव्हर द वर्ल्ड. अर्निका सगळीकडे आपल्याला सापडते, स्पेशली इन माउंटेन रिजन. अप्रूव्ह व्हायच्या अगोदर अर्निका जी होती ती इंजुरी साठी वापरल्या जायची. फॉल विथ ॲस्ट्रोनायझिंग रिझल्ट त्याचे भेटलेले आहेत, उत्कृष्ट रिझल्ट आहेत त्याचे. सो इट कॅन बी सेड टू बी द ट्रॉमॅटिक पर एक्सलन्स. ट्रॉमा इन ऑल व्हेरायटीज अँड इफेक्टिव्ह रिसेंट ऑर रिमोट इज मेड बाय अर्निका मोर दॅन बाय एनी अदर सिंगल ड्रग. म्हणजेच ट्रॉमा इन ऑल व्हेरायटीज आपल्याला सापडू शकते. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे स्पियर ऑफ ॲक्शन. स्पियर ऑफ ॲक्शन याची जी आहे ती ब्लड अँड ब्लड व्हेसल्सवर आपल्याला सापडते. तर द चीप ॲक्शन ऑफ अर्निका इज ऑन ब्लड अँड ब्लड व्हेसल्स, पर्टिक्युलरली ऑन कॅपिलरीज. कॅपिलरी शब्द लक्षात ठेवायचा. इट इज जनरली बिलीव्ह ऑन टू द प्रोसेस द पॉवर ऑफ ॲब्सॉर्बिंग ब्लड. आता पॅथोजेनेसिस पाहू. पॅथोजेनेसिसमध्ये काय होते? बाय द ॲक्शन अपॉन द ब्लड इट प्रोड्युसेस अनेमिया, टेंडन्सी टू हिमोरेज, इकायमोसिस, डिफेक्टिव्ह न्यूट्रिशन. त्याच्यानंतर इट प्रोड्युसेस कंडिशन सिमिलर टू रिझल्टिंग फ्रॉम द ब्लंट इंजुरी, एक्स्ट्राव्हेसेशन ऑफ द ब्लड. त्याच्यानंतर सेप्टिक कंडिशन अँड रिकव्हरी ऑफ द पार्ट्स ऑन द मस्क्युलर सिरस अँड द सेल्युलर टिश्यूज and tendons. It produces the condition similar to those resulting from the blunt injuries. आपण आता याचं कॉन्स्टिट्यूशन पाहू. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे फिजिकल मेकअप पाहू. ते सॅंग्वाईन राहतो. सॅंग्वाईन म्हणजे काय? तर स्वच्छ आशावादी माणूस आहे. प्लिथोरिक पर्सन. प्लिथोरिक म्हणजे जास्त काल्पनिक, कल्पना करत बसतो वेगवेगळ्या. लाईव्हली एक्सप्रेशन त्याच्या लगेच चेहऱ्यावर दिसतात. व्हेरी रेड फेस, चेहरा लालपट पडतो. हू आर डिस्पोज टू सेरेब्रल कंजेशन म्हणजे रक्ताचा साठव, सेरेब्रलच्या ठिकाणी रक्तसंचय होतो त्याचा. हा चिली पेशंट आहे. टेम्परामेंट ह्याचं नर्वस आहे आणि सोरा इज इन बॅकग्राऊंड. आता आपण याचे गायडिंग सिम्पटम पाहू. गायडिंग सिम्पटममध्ये सगळ्यात अगोदर येतील सोअर लेम, ब्रुईज, फिलिंग ऑल थ्रू द बॉडी ॲज इफ बिटन. चावल्यागत पूर्ण अंगाला त्याची ब्रुईज फिलिंग होते. ब्रुईज फिलिंग म्हणजे अंगदुखी त्या टाईप होते त्याची. नंतर सेकंड आहे द पेशंट इज व्हेरी मच ओव्हर सेन्सिटिव्ह टू पेन. खूप जास्त सेन्सिटिव्ह राहतो तो पेनसाठी. ऑन विच द पेशंट लाईज सीम्स टू बी हार्ड. एव्हरीथिंग ऑन विच द पेशंट लाईज सीम्स टू बी द हार्ड. कुठेही झोपा, खाली झोपा, वर झोपा, पलंगावर झोपा, हे कडक वाटते त्याला. हीट ऑफ अपर पार्ट ऑफ द बॉडी अँड कोल्डनेस ऑफ लोअर पार्ट. हा महत्त्वाचा सिम्पटम आहे जो अर्निकामध्ये सापडतो. टेंडन्सी टू स्मॉल पेनफुल बॉइल्स वन आफ्टर अनादर. हे याच्यामध्ये टेंडन्सी टू पेनफुल बॉइल्स अँड वन आफ्टर अनादर सापडतो. स्टुपर विथ इनव्हॉलेंटरी डिस्चार्ज ऑफ फिसेस अँड युरिन. संडास आणि लघवी जी आहे ती जास्त प्रमाणात होते, नाही तर मग इनव्हॉलेंटरी मुवमेंट राहते, कळतेने होत आहे म्हणून. द पेशंट ब्लीड्स इझिली, ब्लड व्हेसल्स सीम्स टू बी रिलॅक्स अँड देअरफॉर एक्स्ट्राव्हेसेशन इज इझी. म्हणजे एक्स्ट्राव्हेसेशन म्हणजे जखम खोलवर जाणे. अर्निका इज स्पेशली सुटेड टू द केसेस वेअर द इंजुरी. कधी कधी काय होते, कोणत्याही प्रकारची इंजुरी होऊ. मास्टर हनीमनने काय केलेलं आहे, ही क्रॉनिक केसेसमध्ये अर्निका आपल्याला दिलेली आहे. अर्निका कॉजेस क्युअर्स हिमोरेज ऑफ एनी काइंड. कोणत्याही प्रकारचा रक्तस्राव राहाव तो अर्निका दुरुस्त करते. इन टू द टिश्यू ऑफ इंटरनल ऑर्गन किंवा स्किनवर राहिला तरी चालेल. कन्फ्युजन अँड कॉन्स्टिट्यूशन रिझल्ट शॉक ऑर इंजुरी विदाउट लॅसरेशन ऑफ सॉफ्ट पार्ट, प्रिव्हेंट सपुरेशन अँड सेप्टिक कंडिशन अँड प्रमोट ॲब्सॉर्प्शन. म्हणजे हा काय करते, आघातमुळे जी जखम जळजळ जी होते त्याची जखम जे खोलवर गेलेली असते त्याची हे प्रिव्हेंट करते, म्हणजे पूर्तता करते की हे होऊ नये म्हणून. त्याच्यासाठी आपली अर्निका कामी येते. लोकल ॲप्लिकेशन ऑफ अर्निका प्रोड्यूस एक्स्ट्राऑर्डिनरी ग्रोथ ऑफ हेअर अँड चेक्स फॉलिंग ऑफ हेअर. जेव्हा जेव्हा केसांची गळती होते त्यावेळेस अर्निकाचा जरूर विचार करायला पाहिजे. आपण माइंड सिम्पटम पाहूया. माइंडमध्ये सगळ्यात अगोदर आहे पेशंट रिमेन अनकॉन्शियस व्हेन स्पोकन, आन्सर क्विकली अँड करेक्टली अँड कम्प्लिटली.
पण नाही, आणि त्याच्यानंतर तो लगेच अनकॉन्शियस होतो. द पेशंट इज स्टुपरस कंडिशन, एकदम मूर्खपणासारखं वाटतो. आणि तेच इनव्हॉलंटरी डिस्चार्ज ऑफ स्टूल अँड युरिन, स्पेशली इन टायफॉइड, indifferent to everything, complete inability to perform continuous active work. तो मरूज राहतो, क्वाईट राहतो, वॉन्ट्स टू बी अलोन, विथ डिप्रेशन ऑफ स्पिरिट अँड अब्सेन्स ऑफ माइंड, लो अँड मटरिंग डेलेरियम ऑर कम्प्लीट स्टुपर इन मलेरियल ऑर टायफॉइड फिवर. आणि त्याला कसं आहे माहिती आहे का, भीती वाटते मनाची, फिअर्स ऑफ बीइंग स्ट्रक ऑर इवन टच बाय द दोज कमिंग नियर हिम, सडन फिअर ऑफ डेथ राउजिंग हिम अप ॲट नाईट विथ कार्डियक डिस्ट्रेस. अस्वस्थपणा वाटतो त्याला छातीमध्ये. आता आपण याचे एलिमेंट्स पाहू कशा कशामुळे होते. तर हे मेनली मेकॅनिकल इंजुरी, फॉल्स ब्लो, कन्फ्युजन, कॉन्स्टिट्यूशन, हार्डवर्क, स्टुपरस लिक्विड, स्पिरिच्युअस लिक्विड, चारकोल व्हेपर, फाईट आणि अँगर, याच्यामुळे हे सिम्टम येतात. आता आपण याचे पर्टिक्युलर्स पाहू. पर्टिक्युलर्समध्ये सगळ्यात अगोदर आहे आय. कंजंक्टिव्हा किंवा रेटिनल हिमोरेज जेव्हा असतो, इंजुरीज होतात किंवा कफ मुळे डोळ्यामध्ये त्रास असला त्यावेळेस अर्निका नेहमी वापरण्यासारखी गोष्ट आहे. सेकंड आहे आपलं गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टम. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण स्टमक पाहू. तर हे स्टमकमध्ये काय आहे, उत्कट इच्छा होते व्हिनेगार पिण्याची, डिस्टेस्ट ऑफ मिल्क ऑफ अँड मीट, आणि पोटात खूप अशी चमक निघते, बेल्चिंग, खूप खारट ढेकर येतात, इरक्टेशन, आ व्हेरी मच फाऊल, प्युट्रिड लाईक रॉटन एग्स, प्युट्रिड स्मेल फ्रॉम माउथ, सडलेला वास येतो एकदम. कॉन्स्टिपेशन पाहू आपण याचं कसं राहते. कॉज कशामुळे होतो, एनलार्ज प्रोस्टेट होऊन जाते, रेट्रोव्हर्टेड युटेरस होते, सेन्सेशन असं लागते की रेक्टम इज स्टूल विल नॉट कम आउट, आणि रिबन लाईक स्टूल, हे एक महत्त्वाचं कॅरेक्टर, हे लक्षात ठेवायचं आहे. हे MCQ म्हणूनही आपल्याला विचारू शकतात. डिसेंट्री, तर गेट स्टेनिंग अँड टेन्समस, कॅरेक्टर ऑफ स्टूल याच्यामध्ये ऑफेन्सिव्ह राहते, ब्राऊन राहते, कधी कधी ब्लड राहते, प्युट्रेड, इनव्हॉलंटरी, फ्रुटलेस अर्जिंग, आणि कसं राहते, लॉंग इंटरवल राहते दोन स्टूलच्या मधात. आणि कॉन्कॉमिनंट याचं डिसेंट्री विथ इश्चुरिया असतो. आता याची लघवी कशी राहते. युरिन, इनव्हॉलंटरी युरिनेशन, अगोदरपासून आपलं याच्यात सगळं इनव्हॉलंटरी हे लक्षात ठेवायचं. इव्हॅक्युएशन फ्रॉम द ब्लॅडर, व्हेसिकल ट्रेन्समस विथ पेनफुल मिस्च्युरेशन, इश्चुरिया ड्युरिंग द डिसेंट्री, रिटेन्शन ऑफ द इनकॉन्टिनन्स ऑफ द युरिन आफ्टर लेबर. कुठून तर लघवी होतेच, त्याच्यानंतर हे कधी कधी एक तर होते लघवी, नाही तर मग कळतही नाही लघवी झाली आफ्टर लेबर, हे महत्त्वाचा सिम्टम आहे. इंजुरीचे दोन पार्ट पडतात, एक ॲक्यूट आणि दुसरा जो आहे तो क्रॉनिक इंजुरी. तर ह्या ॲक्यूट आणि क्रॉनिकचे आपण प्रकार पाहू. ॲक्यूटमध्ये काय राहते, खाली पडलं, ब्लो, फॉल, कॉन्स्टिट्यूशन, ट्रॉमॅटिक अँड द मेकॅनिकल इंजुरी फ्रॉम द ब्लंट इन्स्ट्रुमेंट, सेन्सेशन स्वर लेम ब्रुईस ऑफ फिलिंग ऑल ओव्हर द अफेक्टेड पार्ट, पेन, व्हेरी मच पेनफुल, सेन्सिटिव्ह राहतो हा पेशंट. त्याच्यानंतर इंजुरी कंजेक्टिव्हा रेटिनाला झाली तरी हे वापरतात. स्वर्लेम ब्रुईस, तीस फिलिंग ऑफ द आय, आणि लेबर, डिफिकल्ट लेबर जेव्हा असले आणि स्वर्नेस पार्ट विथ रिटेन्शन ऑर इनकॉन्टिनन्स ऑफ युरिन जेव्हा असले तेव्हा अर्निका देतात. इंजुरीच्या वेळेस कसं काम करते अर्निका, तर हे हिमोरेज कंट्रोल करते, रिॲब्सॉर्ब एक्स्ट्राव्हेसेशन ऑफ ब्लड, प्रिव्हेंट सेपरेशन अँड सेप्टिक कंडिशन, प्रिव्हेंट पोस्टपार्टम हॅमरेज अँड प्युपरल कॉम्प्लिकेशन. क्रॉनिक इंजुरी कशी राहते, तर ह्या क्रॉनिक इंजुरीमध्ये अर्निका हे अचूक आहे. तर हे रुमॅटिझम, ट्रेमर्स, आर्टिक्युलर रुमॅटिझम, पॅराटिक अँड पॅरालिटिक कंडिशनमध्ये वापरल्या जाते. कॉन्सिक्वेंट अपॉन द क्रॉनिक इंजुरी, स्पेशली कन्फ्युजन ऑफ ब्रेड रिसीव इयर्स ॲगो, देर इज अ इनव्हॉलंटरी इव्हॅक्युएशन फ्रॉम ब्लॅडर, इनव्हॉलंटरी फिसेस अँड युरिन. म्हणजे ह्याचं असं होते की खूप जुनी इंजुरी जर आपल्या ब्रेनला झालेली असेल तर त्यावेळेस आपल्याला अर्निका कामी येते. आता याच्यामध्ये आपण रुमॅटिझम पाहू. रुमॅटिझममध्ये असेंडिंग टाईप ऑफ रुमॅटिझम राहतो. पेन असा राहतो की तो बेअर करू शकत नाही. देर इज अ ग्रेट फिअर ऑफ बिंग टच ऑर स्टक बाय द पर्सन्स कमिंग नियर हिम, कॅन नॉट वॉक इरेक्ट ऑन द अकाउंट ऑफ ब्रुईस, पेन, पेल्विक ऑर्गन. आणि याचे ॲग्रेवेशन कसे आहेत, तर फ्रॉम टच अँड ॲम्लोरेशन बाय लाईंग डाऊन. लाईंग डाऊनने अर्निका पेशंटला खूप बरं वाटत असते. स्किन पाहू.
स्किनमध्ये कसं आहे, स्पेशली ट्रॉमा अँड मेकॅनिकल इंजुरीमुळे स्किन येते आणि हे कसं राहते, लोकेशन याचं अंडरनेथ स्किन किंवा एकायमोसिस राहते. सेन्सेशन तेच रिपीटेड करायचं असते. सोअर लिम्ब, ब्रुइज, फिलिंग ऑल ओव्हर द अफेक्टेड पार्ट विथ व्हेरी मच सेन्सिटिव्ह टू टच, टेंडन्सी टू स्मॉल पेनफुल बॉल्स विच कम आफ्टर वन अनदर. आता याच्यात ताप कसा राहतो, फिवर कसा राहतो, तर इंडिकेटेड इन टायफॉईड फिवर. ही मेडिसिन जी आहे आपल्याला टायफॉईड फिवरमध्ये देता येते. त्याच्यामध्ये सिम्टम्स ड्युरिंग द फिवर, सोअर लिम्ब, ब्रुइज, बॉडी, ग्रेट रेस्टलेसनेस. त्याच्यानंतर पेशंट जिथेही झोपतो, सिम्स टू बी टू हार्ड. त्याच्यानंतर पेशंट कॉन्सिक्वली मूव्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इन सर्च ऑफ सॉफ्ट स्पॉट. रेस्टलेस राहतो, एका ठिकाणी थांबू शकत नाही, कारण कुठेही झोपा त्याला कडकपणा वाटतो आणि झोपल्याशिवाय त्याला आरामही भेटत नाही, म्हणून मग तो इकडून तिकडे ट्रान्सफर होत राहतो. आणि कसं राहते, पेशंट जर जास्त फिवरमध्ये असला तर अनकॉन्शियस राहतो. आपण त्याला काही प्रश्न विचारले तर ही ॲन्सर करेक्टली अँड फुल म्हणजे पूर्ण वाक्यात उत्तरे देतो, पण लगेच अनकॉन्शियस होतो. डेलिरियम त्याला असे पडतात आणि कसं लो मटरिंग डेलिरियम याचं आहेच. आणि कसं राहते, ऑफेन्सिव्ह डिस्चार्ज राहतो सपोरेटिव्ह डिग्री मध्ये. त्याच्यानंतर इतका नसतो अर्निकामध्ये, इतकं लक्षात ठेवा. खूप जास्त प्रमाणात ऑफेन्सिव्ह नसतो, थोडाच राहतो. इन मेनिंजियल फिवर वेन देअर इज अ हीट ऑफ अपर पार्ट ऑफ द बॉडी अँड कोल्डनेस ऑफ लोअर. हा महत्त्वाचा सिम्टम आहे, हा नेहमी लक्षात ठेवायचा. आफ्टर मेकॅनिकल अँड ट्रॉमॅटिक इंजुरी फॉल फ्रॉम कन्फ्युजन ऑफ ब्रेड अर्निका मे बी कॉटन. आता आपण याची जनरल मॉडॅलिटीज पाहू. तर हे ॲग्रेवेशन कशामुळे होतो, लिस्ट, टच, मोशन, रेस्ट इन डॅम्प, कोल्ड अँड वेदर. ह्याच्यामुळे त्याला म्हणजे जितक्याही थंड्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे. आणि ॲम्ब्लोरेशन सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे, फ्रॉम लाईंग डाऊन. आता हे कसं आहे माहिती आहे का, अर्निका ही खूप सोपी मेडिसिन आहे, सगळ्यात चांगली मेडिसिन आहे तुमच्यासाठी. आणि मी हा जो प्रपंच मांडलेला आहे, कसं राहते, कॉलेजमध्ये लेक्चर करताना आपल्याला व्यवस्थित कळत नाही, शब्द आणि शब्द मी ह्याच्यामध्ये कवर केलेले आहे. तुम्हाला हे पेज लाईक चांगलं वाटल्यास प्लीज सबस्क्राईब माझं चॅनल करा आणि थँक्यू. आणि मग आपण सगळ्यांनी माझं व्यवस्थित ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू. तुम्हाला काहीही अडचण आली असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. कोणता शब्द कळला नसल्यास मला कमेंट करा. ओके, थँक्यू.